हां, मी मागच्या व्हिडिओमध्ये ते नामसंकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरी हे. तर ते एकच चरणावर मी हे केलं, तर ते जास्त वेळ झालं, तर आता दुसऱ्या चरणावर टाकले. न लगती साह्यास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तर साधकाला कुठंही जावं लागत नाही, घरीच बसून नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, देवाचं नाव घ्यायचं, भजन करायचं. अहो, तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे भजन केलं. ते गेले का नाही, देहासहित वैकुंठाला गेले. तसं आपण घरीच बसून न लगती साह्यास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तर एक माणूस एकदा काय म्हणला, मला गंगेत आंघोळ करायला जायचं, पाप धुवायला, माझ्याकडून पाप जास्त झालं, ते पाप धुवायला मला गंगेत जायचं. तर त्या जोडीला एक जण माणूस न्याला संग. ते माणूस काय म्हणला, मला काय बाबा पाप धुवायचं बीचं काय नाही, तसं माझ्याकडून काही पाप झालेलं नाही. ते म्हणला, अहो चला तर जाऊया, बघूया, तिथं ते पाप धुतल्या जातं म्हणे गंगेत. तर बरं म्हणला, चला. मग दोघंजण ते गेले आणि हे बरोबर गेलेला माणूस आपला तिथं टेकाडावर बसला, उंच टेकाडावर. त्याचे कपडे बिपडे घेऊन तिथं बसला. तर हे माणूस तिथं पाण्यात गेला. मग ते जे उंच टेकाडावर बसला होता ते म्हणला, मी बघत होतो म्हणला त्याच्याकडं, त्याने पाण्यात बुडी मारली, तर ते पाप जे आहे ना ते वर तेलासारखं तरंगत होतं. आणि ज्या वेळेला तो वर आला का नाही पाण्यातून, तर डोक्यावर ते पाप तसंच आलं. तर म्हणून तो माणूस म्हणला, कुठं जावं लागत नाही, यावं लागत नाही, फक्त आणि फक्त घरी बसून नामस्मरण तुम्ही करा. न लगती साह्यास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून सांगितलं तुकाराम महाराजांनी, सुखे येतो घरा नारायण. कुठं जावं लागत नाही, पाप धुवायला अजिबात कुठं जावं लागत नाही. अहो, घरी बसून तुम्ही करा ना, घरी बसून सगळं करा. तुम्हाला नाही ना काय जमत, आता मला ते संस्कृत काय जमत नाही, उच्चार निघत नाही, मी मराठीतून आपलं एक चरण सोडवील. हे 6 चरणाचा अभंग आहे ना, तर मी एक चरण सोडवून टाकेल. जर 2 चरणाचा एकच अभंग आहे, 3 चरणाचा 4 चरणाचा असेल ना, तर ते 2 चरणाचे करून टाकेल. पण कसं मला हे म्हणजे संस्कृत आणि ते सगळं काय म्हणायचं ना, तर ते उच्चार निघत नाही. त्याच्यामुळं मी सगळं मराठीतूनच टाकणार. तर ज्याला आवडेल ते बघतीलच ना. तर काय सांगते मी, न लगती साह्यास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून कुठं जावं लागत नाही, यावं लागत नाही, फक्त घरी बसून तुम्ही नामस्मरण करा. अजिबात कुठं जावं लागत नाही, यावं लागत नाही. आणि हे दुसऱ्या चरणात सांगितलं. आणि तिसऱ्या चरणात काय सांगितलं, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. ठाईच बैसोनी म्हणजे घरी बसून तुम्ही एक चित्त करा आणि एक चित्ताने भगवंताला आळवा. अहो, घरात बसून जरी प्रपंच करून परमार्थ केला तुकाराम महाराजांनी, तर प्रपंच करून परमार्थ तुम्ही करा. प्रपंचात सुद्धा ते आपल्याला येतं नामस्मरण घ्यायला. तर एका माणसाने असंच काय केलं, साधूने सांगितलं त्या माणसाला की तू काहीतरी नामस्मरण करीत जा देवाचं. काय ते म्हणला, नाही नाही, मला नाही जमायचं नामस्मरण करायला, तर अजिबात जमायचं नाही. आता काय सांगावं म्हणले ह्याला. बरं, तुला काय जमल मग? अरे तू बाहेर
अंघोळ करताना तुला काय काम असतं? अंघोळ करताना सुद्धा मला नाही जमायचं म्हणला घ्यायला, देवाचं नाव घ्यायला जमायचं नाही. मग तर ते म्हणला, मग साधूंनी त्याला सांगितलं, तू असं कर, तुला नामस्मरण घ्यायला नाही जमत तर दुसऱ्याने कपाळाला गंध लावलेला असतो ना, ते गंध बघायचा आणि मगच जेवायचं. पण गंध बघितल्याशिवाय जेवायचं नाही बरं का, हे तू पाळ, असं त्याला सांगितलं. तर ते माणूस म्हणला, गंधच बघायचा ना, एवढंच ना. अहो, माणसाला जेवढं सोपं करून दिलं देवानी तर ते तेवढं सोपंही वाटतं, पण सोपं नाही कुठलं. अहो, नुसता गंध बघायचा, सांगते मी पुढं तुम्हाला. रोज तो जायचा आणि त्या कुंभाराचा गंध बघून यायचा. गंध बघून आला 12 वाजता की जेवायची. एक दिवशी ते कुंभार गेला माती आणायला, लई लांब गेला त्या नदीच्या किनारी गावाच्या बाहेर, आणि तिथं गाढवं घेऊन गेला आणि त्या गाढवाच्या पाठीवर त्या पिशव्या टाकलेल्या, त्याच्यात माती भरायची आणि आणायची. तर ते त्याला माती भरताना खाणताना तिथंच 4 वाजले. ह्यो सारखा उठायचा आणि सुटायचा, जायचा त्या घरी जायचा. त्या कुंभारणीला विचारलं, अहो ते महाराज कुठे गेले, गंध लावलेले महाराज? तिने सांगितलं, ते माती आणायला गेलेत. मग ते कुणीकडे गेलेत काय? मग ते आताच्यासारखं पहिलं होतं का? हाय हॅलो, रिक्षात बसायचं, गाडीला केक मारायची किंवा काय करायचं, तसं होतं का? ते चालतच जायचं आणि तिकडं सगळीकडं बघून यायचं. ह्याच्यातच संध्याकाळचे 5 वाजले. 5 वाजता मग ते तिथं गेला, सगळीकडं शोधून शोधून तिकडं गेला आणि मग ते लांबूनच बघितलं त्या कुंभाराला. त्या हाक मारली तर त्याने वर बघितलं, म्हणला हा दिसला दिसला दिसला. ते याला काय दिसलं? गंध दिसला. आणि त्या कुंभाराला काय वाटलं, ते माती खाणताना हांडा लागला होता द्रव्याचा, सोन्याचा. त्याला वाटलं, त्या कुंभाराला वाटलं ह्याने हांडाच बघितला, म्हणून ते कुंभार उठून तिथून खड्ड्यातून वर येऊन त्याच्या मागं लागला. अरे बाबा, तुला निम्मं देतो पण कुणाला सांगू नको, तुला निम्मं देतो पण तू कुणाला सांगू नको. तर तो म्हणला, त्याने जवळ जाऊन त्याला धरलं, तुला निम्मं देतो मी पण कोणाला सांगू नको. तो म्हणला, काय? म्हणला, मला तिथं ते हांडा, तुला हांडा दिसला ना? तो म्हणला ना, दिसला दिसला दिसला. तो म्हणला, मला गंध बघायचा होता नुसता. मी एक नेम केलेला आहे, गंध बघितल्याशिवाय जेवायचं नाही. तर हे माझा नेम आहे, म्हणून मला ते गंध बघायसाठी आता 5 वाजले, दिवस मावळतीला गेला आहे, म्हणून मला भूक लागली, मी जातो जेवायला. त्या कुंभाराने आपला त्या हांडा घेतला, घरी गेला. त्याला सांगितलं होतं ना त्याला की मी निम्मं देतो तुला म्हणून, त्याला निम्मं दिलं. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अहो, न करता तुम्हाला कुठं भेटन? काहीतरी केलं पाहिजे. नामस्मरण घ्या म्हणा, भजन कीर्तन म्हणा, काहीतरी केल्याशिवाय आता मी सांगितलं की तुम्हाला, मला ते संस्कृत श्लोक म्हणायला येत नाही. संस्कृतमध्ये काही म्हणजे उच्चार निघत नाहीत, दात सगळे पडल्यामुळं. आणि मला ह्या वयात आत्ता कीर्तन करायचं म्हणून मी एक एक चरणाचं करून टाकते. आता मी ह्याच्यावर प्रयत्न करते. आणि बाकी काय मी हे सांगता सांगता बाकीचे कीर्तन हे गायक वगैरे असतातच, हे असतात गायला. तर माझे हे व्हिडिओ बघत जावा आणि मला सांगा परत कसे वाटते ते. तर हे झालं 3 चरणाचं झालं, आता हे 3रं चरण आज झालं. मी परत राहिलेलं 2-3 चरणं टाकते ते. तर नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आणि आत्ता शेवट काय सांगितलं तुम्हाला, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तर आवडी अनंत आळवावा म्हणजे घरी बसून, ठाईच बैसोनी म्हणजे घरी बसून तुम्ही नामस्मरण करा, तर आपल्याला त्याचं सुद्धा फळ भेटतं.
तर ह्याच्यासाठी तुम्ही नामस्मरण करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आणि टाकते मी आणि बघत राहा.